नेर तालुक्यातील विरगव्हाण येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला। जयंती मिरवणुकीदरम्यान अल्पवयीन की हरीश ढोले वय 15 या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे। माहितीनुसार एका विधिग्रस्त मुलाने जीवघेणा हल्ला केला। या घटनेमुळे जयंतीच्या उत्साहाला गालबोट लागले। गावकऱ्यांनी आरोपीवर गंभीर आरोप करताना सांगितले की संबंधित मुलगा गेल्या काही महिन्यांपासून गावात दहशत निर्माण करत होता। तो गुटखा, गांजा व दारूच्या नशेत राहत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे। तसेच सोशल मीडियावर चाकू हातात घेऊन धमकीदायक व्हिडिओ, रील्स पोस्ट करत असल्याचेही समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी पोलिसांकडे ठाम मागणी केली। प्रकरणाची सखोल आणि जलद चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी विरगव्हाण येथील सुमारे 90 ते 100 महिला आणि पुरुष नागरिकांनी नेर पोलीस ठाण्यात धडक देत निवेदन सादर केले। यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल शेठ गणवीर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेर तालुका अध्यक्ष सुनील खोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुंचे यांना निवेदन देण्यात आले। ग्रामस्थांनी नेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहरानी यांनी या प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने चौकशी करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। यावेळी हिम्मत ढोले, प्रशिक ढोले, अनुकूल घरडे, प्रतीक ढोले, प्रजानन मेश्राम, उल्हास गायकवाड, रोशन दहिवले, आकाश गणवीर, प्रफुल्ल गायकवाड, रोशन मुजमुले, कार्तिक ढोले उपस्थित होते। प्रतिनिधी वसीम बेग, न्यूज 24, आपकी आवाज। या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी। जो आरोपी आहे याचा सगळं त्याचं काय टीसी असेल हे असेल ते सुद्धा त्या याच्यामध्ये चौकशीत असायला पाहिजे, कारण त्याचं वयाचं आम्हाला तरी नाही वाटत तो 20-21च्या वरच आहे। तुम्ही जर त्याचं बॉडी लँग्वेज हे जर पाहिलं आणि गेल्या 6 महिन्यापासून त्या गावामध्ये दहशत पसरत होता। अनेक महिला आहे, जे मुलं आहेत ते सुद्धा आता दहशतीमध्ये आहे। गावामध्ये एक चांगला पोरगा हा त्यामधून त्या कुटुंबामधून हरवलेला आहे आणि हे जे काही अवैध व्यवसाय होऊ राहिले याच्यामधून अनेक प्रकार शहरामध्ये तालुक्यामध्ये होत आहे। आमची विनंती आहे, एक नागरिक म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला, जी पद्धत आहे, जी तुमची काम करण्याची पद्धत आहे, जी सर्वसामान्यांना न्याय पाहिजे ती भूमिका तुम्ही बजावा अशीच विनंती आहे। आणि जो काही मृतक आहे त्या लोकांना कुठेतरी त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। अशा घटना वारंवार घडू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ही जी घटना घडली ना, हे फार विघातक आहे, घातक आहे। अशा पद्धतीनं ह्या महामानवाच्या दिवशी ही घटना घडू नये, कारण जी संदेश महामानवाने दिले, डॉक्टर बाबासाहेबांनी दिले, हे कुठंतरी अशा पद्धतीनं कुठल्याही मिरवणुकीमध्ये, कुठल्याही महापुरुषाच्या मिरवणुकीमध्ये असं व्हायला नाही पाहिजे। हे जे प्रकरण झालं ना, हे फार घातक प्रकरण झालं आहे। संपूर्ण तालुक्यामध्ये, शहरामध्ये एक भीतीचं वातावरण या निर्माण झालेलं आहे। मी अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून यासंबंधी सतत पाठपुरावा करत आहोत। SDPOशी आत्ता माझं बोलणं झालं, मी ऑफिसमधूनच SDPO साहेबांना सुद्धा बोललो की मग राहिलं असे अनेक प्रकार घडू राहिले, याला कुठंतरी प्रतिबंध व्हावा। गावातील मागच्या या वर्षीसुद्धा या महिलांनी गावातील दारू बंद व्हावं, 2 दिवस 4 दिवस बंद करतात आणि पुन्हा प्रकारे प्रतिबंधक करते। आणि आज जर तेच उदाहरण तुमच्या इकडून जर होत असेल हे योग्य नाही। हा डिपार्टमेंटला विषय आहे, भरती होणे हा विषय आहे, परंतु तुम्ही जर प्रामाणिकपणे, चोखपणे जर बंदोबस्त केला तर तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये निश्चितच तुमच्याबद्दल सुद्धा आपुलकी वाढेल। तुम्ही सुद्धा एक माणूस आहे, आम्हाला सुद्धा आम्ही कुठेही तुमच्या मदतीसाठी सतत धावत असतो, म्हणून आम्हाला ह्या झालेल्या या घटनेचा संपूर्ण चौकशी, ही घटना पुन्हा तालुक्यात नाही, शहरात नाही, तर हे व्हायलाच नाही पाहिजे। अशावर कुठं सुद्धा अंकुश लावावा अशी आमची विनंती आहे। आणि त्या मृतक आत्म्यास त्याला शांती मिळावी ज्याने हा केला, आणि जो त्याच्या मागे आहे याला कुठेतरी तुम्ही पाठबळ देऊ नका। कोणीही त्याच्या मागे असेल, मोठा व्यक्ती असेल, त्याला जे आहेत
जे 3 मुलं आहेत त्यांनासुद्धा त्याची सखोल चौकशी करा. जो तिथं राहत होता त्या कुटुंबातले ते जे काही त्याची बहीण असेल, त्याचा जावई असेल, यांनासुद्धा बोलावं, त्याची चौकशी करा अशी विनंती, प्रामाणिक विनंती या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला करतो. आणि ह्या तालुक्यातल्या जे अवैध व्यवसाय आहे, शहरामधले अवैध व्यवसाय हे संपूर्ण बंद झाले पाहिजे अशी विनंती आहे. आमच्या राष्ट्रवादी परिवाराच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे.